मी ॲडव्होकेट कृष्णा नाईक, जीवन मीडियाच्या कोर्टाची पायरी या चर्चासत्रात आपलं स्वागत. आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत ॲडव्होकेट राया नाईक. ॲडव्होकेट राया नाईक हे एक चांगले शिक्षण तज्ज्ञ असून गेली कित्येक वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक भरीव कामगिरी केलेली आहे आणि गेली कित्येक वर्ष ते वकिली व्यवसायात सुद्धा आहेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये ते गोव्यातील कचरा समस्या आणि कायदा यावर चर्चा करण्यासाठी आलेत. नमस्कार नाईक साहेब. नमस्कार. मला एक सांगा, गोव्यातली ही जी गार्बेजची समस्या आहे, म्हणजे कचरा समस्या जी आहे, हे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणजे त्याच्यावर कितीतरी योजना आल्या, पंचायत लेवलवर आल्या, लोकांनी वेगवेगळी सजेशन दिली, जिल्हा स्तरावर आल्या, राज्य स्तरावर आल्या, पण ही समस्या कमी न होता वाढतच चालली आहे. यामागचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण असं की गोव्यातील जो हा कचरा आहे तो गार्बेज नावाने ओळखला जातो. गार्बेज आणि कचरा याच्यात फरक आहे. गार्बेज या शब्दाचा डिक्शनरीतील अर्थ असा आहे की घरातील, बागेतील केरकचरा, म्हणजे टाकाऊ खाद्यपदार्थ किंवा भाजी बटाट्याच्या साली या सगळ्या त्या कचऱ्यामध्ये येतात. आणि तो गार्बेज कसा होतो? आम्ही पाहतो तो गार्बेज, तर तो आमच्या आई बहिणी म्हणजे गृहिणी घरात जे स्वयंपाक करतात किंवा घरातले व्यवहार करतात, त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून तो भरतात. बरोबर. आणि खास करून नवऱ्याच्या हातात देतात. त्यामुळे तो कचरा नवरा नेऊन जिथं टाकतो एखाद्या कोपऱ्यात, तो कचरा गार्बेज होतो, आत कुजतो, वास येतो, घाण येते, पोल्युशन होत आहे. हे सगळं म्हणजे कुजण्याच्या प्रक्रियेमुळे गार्बेज तयार होतं. एरवी गोव्यातच आम्ही त्याला गार्बेज म्हणतो. एरवी गार्बेज हा शब्द चांगला आहे, पण गोव्यातला गार्बेज म्हणजे असा घरातला केर कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरल्यामुळे तो कुजलेला कचरा प्रदूषण होत आहे. कायद्याने हे बंधनकारक आहे. म्हणजे आता एक गार्बेजमध्ये प्लास्टिकच्या पिशवी म्हटलं तुम्ही, त्याप्रमाणे प्लास्टिकची काही गोष्टी, बाटल्या किंवा एखाद्या शीतपेयाची टीन्स जे असतात ते सुद्धा त्या गार्बेजमध्ये आले. सगळं काही भरतात ना. इव्हन आपण दूध आणतो पिशवीमधून. आता हे प्लॅस्टिक जरा महत्वाचं आहे. दूध आणतो आणि ती दुधाची पिशवी सुद्धा त्याच्यात भरतो. एरवी दूध हे अमृत, देवासाठी मुलासाठी आपण वापरतो, पण त्याची घाण त्या पिशवीत भरल्यामुळे ती होते. तर या संदर्भात आता हा जो कचरा तयार होतो हा होऊ नये म्हणून काही नियम किंवा काही कायदे वगैरे तयार केले, काय सरकारने त्या संदर्भात काय केलेलं आहे? की कायदा आहेच. प्रदूषण कंट्रोल बोर्ड आहे गोव्यातच नाही, ऑल इंडिया म्हणजे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनच आहे ते. हा कचरा गार्बेज झाल्यामुळे किंवा तो याच्यात कुजल्यामुळे जिथं आपण टाकतो तिथं तो कचरा प्रदूषण निर्माण करतो. प्लॅस्टिक मातीत मिसळत नाही. बरोबर. आतला कचरा जो आहे तो कुजतो. बरोबर. आणि त्याचं प्रदूषण होतं. अच्छा. ते होऊ नये आणि ते प्रदूषण झाल्यामुळे माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. गुरांना तो खाता येत नाही. मुख्यत्वे झाडांना त्याच्यावर फार परिणाम होतो. झाडं जी आहेत तो कचरा मातीत मिसळल्यामुळे झाडं वाढतच नाही, कारण तो प्लॅस्टिकमुळे वाढत नाही. ती प्लॅस्टिक वाढत नाही ते एक झालं, किंवा आजूबाजूला असलेली झाडं सुद्धा कुजतात. आणि सध्या असं व्हायला लागलंय की तो कचरा तिथून टाकल्यामुळे काही जण काय करतात, आग लावतात. नाहीतरी अनेक होत आहे, हे सायंटिफिक आहे. हे तो प्लॅस्टिकमधील कचरा आत कुजल्यामुळे एक वायू तयार होतो. आणि कचरा हा प्लॅस्टिक हे मूळ दगडापासून तयार झालेलं आहे. त्याचं त्या वायूमुळे ते घर्षण होत आहे आणि इग्नेशन होत आहे. इग्नेशन म्हणजे तो पेट घेतो आणि तो कचरा पेटतो आणि आजूबाजूचा परिसर धुरामुळे अगदी प्रदूषणयुक्त होऊन जातो. पण आता एक बघा, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास किंवा त्याच्यासारखीच मोठी मोठी जी महानगरं आहेत, यामध्ये
त्यांनी यशस्वीरित्या हा कचरा प्रकल्प राबवलेले आहेत. यशस्वीरित्या त्यांनी ते कचऱ्यावर हे आणलेलं आहे, कंट्रोल आणलेलं आहे. मग आमच्या गोव्यात हा प्रश्न काय निर्माण होतो? अगदी चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या भारतातलंच नाही तर आमचे आता अतिरथी महारथी लोक जर्मनी जपानला जाऊन आले. या कचऱ्याचं ते नियोजन करतात, विल्हेवाट लावत नाही. आमची जी ही मंडळी आता हातात एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा प्लॅस्टिकचं कंटेनर घेऊन फोटो वगैरे काढून घेतात, त्यांची योजना काय असते तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे. कचऱ्याची विल्हेवाट लागू शकत नाही, कचऱ्याचं नियोजनच केलं पाहिजे. आता नियोजन कसं करायचं या संदर्भात सांगतो. हा जो कचरा आहे घरातला कचरा, तो जर आम्ही झाडात टाकून दिला तर त्याचं खत होतं. बरोबर, ते नियोजन झालं. गुरं कुत्री मांजरं खातात म्हणजे त्याचं खाद्य म्हणून वापर होतो. आणि प्लॅस्टिक जे आहे ते प्लॅस्टिक जर स्वतंत्र ठेवून वेगळं म्हणजे कसल्याही प्रकारची घाण न लागता, इव्हन दूध आणलेल्या पिशव्या सुद्धा धुवून जर स्वच्छ सुकवून दिल्या कोणाला तरी, त्याचं पुनर्निर्मिती होते. पुनर्निर्मिती ही कचऱ्याची प्लॅस्टिकचीच होते. अच्छा, मूळ स्वरूप आपल्याला प्राप्त करून देता येतं. या संदर्भात मी नंतर सांगतो तुम्हाला. पण त्यापूर्वी आपल्या कुवेतमध्ये एका तिथं गेलेल्या माणसाने सांगितलं होतं की बाबा रे, कचऱ्याचं नियोजन कुवेतमध्ये कसं करतात, तर प्रत्येक रस्त्याच्या त्यांच्या ते सिटी म्हणजे नियोजित असते. बरोबर, रस्त्याच्या कोपऱ्यात ते दोन हे ठेवतात, मोठे टब सारखे. बरोबर. आणि ते लोक जास्त मांस खातात, हाडं असतात मोठमोठी. तो घरातला कचरा, मांस मटण वगैरे खाल्लेलं किंवा भाजी बटाटे सुद्धा त्याच्या साली वगैरे म्हणजे जो उपयोग नाही घरात, तो बाहेर टाकला जातो. बरोबर. घरातल्या इथली बाई माणूस खास करून नवऱ्याच्या हाताला वगैरे देत नाही, ती नेऊन ते एका टोपलीत म्हणजे त्या टबमध्ये टाकते. आणि आजूबाजूला म्हणजे कचऱ्याचं नियोजन कसं करायचं हे सांगतो तुम्हाला. आजूबाजूला कुत्री असतात त्यांची, ते डोबरमन म्हणून मोठे कुत्रे असतात ना, ते कुत्रे ती हाडं सुद्धा स्वच्छ करून ठेवतात. गुरं असतात आजूबाजूला बसलेली, काही कुणालाही त्रास देत नाही. ती गुरं ही तो भाजीपाला काही असेल तर तो खातात. आणि जे राहतं ते जे राहिलेलं आहे म्हणजे हाडं राहतात, ती नेऊन ते त्याची पुनर्निर्मिती करतात. पुनर्निर्मिती म्हणजे खत तयार करतात. ती यंत्रणा असते. आणि ते खत, हाडाचं खत हे अगदी म्हणजे त्याच्यात कॅल्शियम असतं भरपूर. ते कॅल्शियम झाडांना, खास करून गोव्यातल्या माडाच्या झाडांना उपयुक्त करतं. म्हणजे नारळाचे झाडं किंवा फणसाची झाडं. आमच्या खेड्यातून काय करतात माहिती आहे, गुराची जी हाडं आहेत म्हणजे कॅल्शियमचा अभाव होऊ नये, गुराची जी झाडं आहेत, हाडं आहेत, ती आम्ही झाडाच्या, खास करून फणसाच्या झाडाच्या मुळाशी टाकतो म्हणजे त्याचं खत होतं. आमच्या गोव्यात हे होत नाही. गोव्यात काय होतं की तो कचरा भरला जातो आणि टाकला जातो. त्यामुळे नियोजन होत नाही. नियोजन कराल तर तुम्ही निश्चितपणे हे कचऱ्याची विल्हेवाट नाही, कचऱ्याचं पुनर्निर्मिती करू शकता. आता प्लॅस्टिकच्या संदर्भात ते काय करतात बघा. तसं दुसरा जो टब ठेवलेला असतो तिथं, त्याच्यात ते प्लॅस्टिकचे सगळे केर कचरा नेऊन तिथं टाकतात आणि प्लॅस्टिकची पुनर्निर्मिती करतात. म्हणजे ते संध्याकाळी सकाळी एकामागून एक गाड्या येतात, ते भरून घेऊन जातात. एक जिथं कचरा तयार होतो, खत तयार होतं तिथं टाकला जातो. दुसरं प्लॅस्टिकचं जे पुनर्निर्मिती केली जाते ती तयार होते. आता या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर परवाच आमच्या चीफ सेक्रेटरींनी सांगितलं की हा जो कचरा आहे म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा, शुद्ध प्लॅस्टिक म्हणजे मूळ प्लॅस्टिक, तो आपण जर कर्नाटक सरकारला देणार नाही आणि कर्नाटक सरकार त्या प्लॅस्टिकपासून पुनर्निर्मिती करणार. पुनर्निर्मिती कशी, त्या प्लॅस्टिकची
त्या प्लॅस्टिकपासून डांबर तयार करता येतं. एक 4 वर्षामागे फोंड्यातील लोकांनी ठरवलं होतं डांबरासाठी तो कचरा वापरायचा. त्या कचऱ्यापासून परत म्हणजे प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून सिमेंट तयार करता येतं, कारण ते दगडाचंच आहे, ते मूळ दगड आहे. सिमेंट तयार करता येतं. कर्नाटकात हे सिमेंटसाठीच नेऊन देणार आहे. त्या कचऱ्यापासून त्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून आपल्या खुर्च्या तयार करता येतात, आपलं सगळं साहित्य तयार करता येतं. म्हणजे मूळ जर शोधून काढायचं झालं असेल. आणि त्याच्यात हे नियोजन फारच महत्वाचं आहे. तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी मी सांगतो, उपयुक्त आहे. कायद्याने सुद्धा पुनर्निर्मिती हा महत्वाचा भाग मानलेला आहे. याला एक मूळ स्वरूप आहे कायद्याचंच. कायद्याचे 2 भाग आहेत, एक सोशल न्याय आणि एक कॉन्स्टिट्युशनल न्याय. किंवा अशा सोशल न्याय म्हणजे सामाजिक न्याय यंत्रणेत हे बसतं. आता तुम्ही प्रश्न विचारणार मला, त्यावेळी मी तुम्हाला हे उत्तर देतो. पुढचं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की इथे काही टब वगैरे ठेवलेले असतात, बाहेर सगळीकडे असतं, पण ते लोक नेऊन टाकतात. आमच्या गोव्यात असं होतं का, सगळे नेऊन तसे ठेवते. समजा तशी योजना केली सरकारने, प्रत्येक ठिकाणी काही टब ठेवले, काही खोके वगैरे ठेवले की जेणेकरून तुम्ही टाकावं म्हणून, कचरा त्यात नेऊन टाकावं म्हणून, तसे गोव्याचे लोक टाकतील असं तुम्हाला वाटतं? त्याचसाठी मी माझ्या प्रत्येक लेखनातून सुद्धा मांडतो की तुम्हाला जर पुनर्निर्मिती करायची असेल, ती पुनर्निर्मितीचं शिक्षण आमच्या घरातील गृहिणींना म्हणजे आया बहिणींना, आमची आजी असेल तर आजीला ते शिक्षण द्या. कसं पुनर्निर्मिती करता येते केव्हा, तर कचरा असेल तर, आणि प्लॅस्टिक असेल तर. प्लॅस्टिकमध्ये जर कचरा भरला तर पुनर्निर्मिती होत नाही. सेग्रिगेशन हे होतच नाही आहे. आतापर्यंत आमचे जे प्रयोग फसले, तुम्ही सोनसाड्याचा प्रयोग घ्या. सोनसाडा मडगावला एक ठिकाण असं आहे, तिथं तिमलो ग्रीन फाउंडेशन यांनी ते काम घेतलेलं आहे कचऱ्याचं नियोजन करण्याचं. पण तिथं जो टाकलेला कचरा आहे त्याच्यातून ते सेग्रिगेशन होत नाही. प्लॅस्टिक मिळाल्याशिवाय त्याची पुनर्निर्मिती होत नाही, आणि कचरा मिळाल्याशिवाय त्याची पुनर्निर्मिती होत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे होण्यासाठी मागे एकदा कायदा केला होता की प्लास्टिकच्या पोत्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या वापरता कामा नयेत म्हणून. येस, बरोबर. हा काय कायदा होता, कसा होता, आणि त्याच्यावर काय जमजा मिळाला तर काय दंड होता, आणि त्यावर काय उपाययोजना केली गेली, आणि कोणती कारवाई केली गेली ज्यांना? तो कायदा करण्याचं ठरलं होतं की 40 मायक्रो पेक्षा कमी प्लॅस्टिक तयार करू नये. प्लॅस्टिकमध्ये त्याचं ग्रेड असतं, 40 मायक्रो ग्रेडच्या खालच्या पिशव्या तयार करू नये. त्याचं कारण असं की त्याची पुनर्निर्मिती करता येत नाही. पातळ असतं, बाजारात वगैरे मासे वगैरे भरून द्यायला त्याचा वापर होतो, करतात. पण प्लॅस्टिक जर वापरू नये, पिशवी वापरू नये, तर वापरायचं काय? बरोबर. कागद वापरायचं काय? तर सुताची पिशवी. प्लॅस्टिक जर निर्माणच करू नये, बंधनच घातलं, तर तुम्हाला खुर्ची नाही बसायला, तुम्हाला टेबल नाही. आता तुम्ही पाहताय 50 ते 60% फर्निचर आमच्या घरात प्लॅस्टिकचं आहे. बरोबर. आणि या प्लॅस्टिकची निर्मिती झाल्यामुळेच, संशोधन झाल्यामुळेच आम्ही जगतोय. ते सांगतो मी तुम्हाला उदाहरण करून. प्लॅस्टिक हा झाडांना पर्याय आहे. प्लॅस्टिक हा खनिज संपत्तीला पर्याय आहे. म्हणजे तांब्याची भांडी म्हणजे खनिज संपत्ती, तांब्याची बालदी खनिज संपत्ती. बरोबर. लाकडी फर्निचर वनसंपत्ती. ही वनसंपत्ती
लोकवाढीपेक्षाही निम्म्या पट्टानेच वाढते आहे. बरोबर. माणसं जी वाढतात ती डबल, म्हणजे जनसंख्या वाढली त्याप्रमाणे ती झाडं वाढत नाही. बरोबर. आणि वाढत्या जनसंख्येला जे पाहिजे, बालद्या पाहिजेत, टप पाहिजे, कप्स पाहिजे, चहासाठी ग्लासेस पाहिजेत, बसायला खुर्च्या पाहिजेत, मुख्य म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीऐवजी लाकडी पिशवी, सुताची पिशवी वापरली पाहिजे. ती सुताच्या पिशवीसाठी कापूस पाहिजे. बरोबर. कापूस ही वनसंपत्ती. बरोबर. जर प्लॅस्टिक आम्ही बंद केलं तर आपल्याला ते वापरावं लागेल. बरोबर. ते वापरता वापरता संपून जाईल एक दिवस. गोव्यातलं खनिज संपलंय का पैशाच्या लोभापायी. खनिज संपल्यामुळे किंवा हे वनसंपत्ती संपल्यामुळे परिणाम काय होतात बघा. वनसंपत्ती संपली की पाऊस कमी झाला, वनसंपत्ती संपली की ऑक्सिजन कमी होतो. ऑक्सिजन ही एकच निर्माण करणारी एकच अशी आहे की झाडापासूनच ती तयार होते ऑक्सिजन, आणि कुठेही लॅबोरेटरीची तयार होत नाही ऑक्सिजन हवा. ते झाडाच्या पानावर फोटोसिंथेसिस म्हणून होतात, म्हणजे सूर्यप्रकाशात ही झाडं ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतात. बरोबर. झाडं ते तुम्ही शिकला असेल आणि सगळ्यांनी ते शिकलेलं. ही झाडं जर संपली तर ऑक्सिजन कुठे आहे? गळ्यात एक सिलेंडर घेऊन जाणार का? नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं की प्लास्टिक ही गरज आहे. प्लॅस्टिकची गरजच आहे. मग पण जो आता कायदा तयार केलेला हो, तो त्यामुळे तो कायदा जरी केला तरी तो कायदा अस्तित्वात येणं कठीण आहे. तो कायदा करणं माणसाच्या जीवनावर परिणाम करणे होय, ऑक्सिजन नाही. आणि प्लॅस्टिकचा दुसरा फायदा असा आहे, खनिज संपत्ती संपली ती पुन्हा निर्माण करता येत नाही. बरोबर. खनिज संपत्तीचा आणि एक दुसरा भाग आहे, पाणी जे आहे ते त्या खाडीत असतं. आता प्रदूषण हा महत्वाचा भाग ठरलेला आहे कुठे, खनिज जास्त काढल्यामुळे गोव्यात. तेव्हा हे जर आपण खनिज वापरायला लागलो भांडीकुंडीसाठी, लाकडं वापरायला लागली, पाऊस कमी होईल, पाणी कमी होईल, ऑक्सिजन कमी होईल, वनसंपत्ती कमी होईल, सगळं म्हणजे माणसाच्या जीवनावर परिणाम होईल. आणि प्लॅस्टिकचा फायदा म्हणजे याची पुनर्निर्मिती करता येत नाही. खाणी तुम्हाला आणि वनसंपत्ती वाढवता येत नाही. आम्ही असं म्हणतो शिक्षक की एका हाताने निसर्ग वाढतोय आणि प्लॅस्टिक मात्र दोन्ही हाताने वाढतंय. आपण दोन्ही हात कामाला लावतो प्लॅस्टिक निर्मिती करताना. ते दोन्ही हात आपल्याला वनसंपत्तीसाठी निर्माण करता येत नाही, कारण जमीन तेवढीच आहे नाही. जमीन वाढवता येत नाही आणि ती सुद्धा आहे ती कमी होते इमारतीमुळे. मुद्दा लक्षात आला माझ्या. पण प्रश्न एवढाच की त्याच्यावर काय, आता हे ज्यावेळी कायदा केला गेला त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झालीच नाही. आता बाजारात लोक सहज घेऊन फिरतात की मी काय करतो माहिती आहे, मी जाताना एक प्लॅस्टिक पिशवीच वापरतो, पण एक पिशवी मी त्यांनी दिलेली पिशवी मी घेत नाही, मासेवाल्याने किंवा भाजीवाल्याने. मी माझी पिशवी घेऊन जातो बाजारात आणि त्यांच्याकडे ते पिशवीत भरताना मी सांगतो तुझी पिशवी मला नको, मी आणलेली आहे. पण आता ती बाई मला आशीर्वाद देते, पुता बरे जाऊ तुझ्या असं. पण आता हे जर कायदा मांडलेला आहे बघा, त्याची अंमलबजावणी होत नसेल तर तुम्हाला कसं वाटतं की हे बरोबर आहे का की अंमलबजावणी केली पाहिजे? आणि जर होऊ शकत नसेल, म्हणजे वस्तुस्थिती नसेल की म्हणजे प्रॅक्टिकली जर ते शक्य नसेल तर तो कायदा परत बदलण्याची गरज आहे की नाही? असं अंमलबजावणी प्लॅस्टिकचे वरच बंधन घातलेलं आहे. अंमलबजावणी करायची झाली तर कायदा मोडल्याबद्दल त्या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे. बरोबर नाही, कायद्याची बाजू दुसरी आहे शिक्षा. आता माझ्या घरातला कचरा माझी बायको पिशवीत भरते, माझ्याचकडे देते आणि टाकायला सांगते. गुन्हेगार किती झाले इथं? आम्ही दोघे. बरोबर. असंच प्रत्येक घरात हे चालतं. बरोबर. मग हा गुन्हा आहे हे गुन्हा करणाऱ्याने सांगावं का?
निश्चितच कुणीतरी तिसऱ्याने सांगितलं पाहिजे. तिसरा माणूसच नाही आहे. प्लॅस्टिक जे वापरतात त्याने जर कायद्याचा बडगा दाखवला तर कुणाला दाखवणार? दुसऱ्याला दाखवताच येत नाही, आपल्यालाच दाखवला पाहिजे. म्हणून माझं एक म्हणणं आहे की त्यात कायद्याची दुसरी एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आपणच आपल्यावर बंधन घालून घेतलं तर ही कायद्याची दुसरी बाजू आहे. आपणच गुन्हा केला नाही, मी केला नाही, तुम्ही केला नाही, माझ्या बायकोने केलं नाही, तुमच्या आणि कुणीही केलेलं नाही, गुन्हा केला नाही प्लॅस्टिक गैरवापर करण्याचा. त्यामुळे गुन्हेगार कुणीही नाही असं होईल. बरोबर. गुन्हेगार कुणीही नाही म्हणजे सोशल जस्टिस. मग आम्हाला शिक्षा करून घ्यायची कशी? तर तो कचरा प्लॅस्टिक मध्ये न भरता तो टाकून द्यायचा, वेगळा करून टाकून द्यायचा. आणि तो या सोशल जस्टिसमुळे आणि एक फायदा होतो, निर्मिती होते. बरोबर. आता तुम्ही जे सांगता ते एक समाज प्रबोधन झालं. समाज प्रबोधन वेगळं. समाजात कायदा सगळीकडे आहे किंवा सगळ्यांना नीतिमत्ता वगैरे माहिती असते तरी पण गुन्हे हे घडतातच. आणि पण ते गुन्हे अडवण्यासाठी कायद्याची, नियमांची अत्यंत आवश्यकता असते. तुम्हाला असं म्हणायचं आहे की हा जो कायदा अयशस्वी ठरलाय किंवा अपयशी ठरलाय? नाही, कायदा करण्यापूर्वीच कायद्याची जी दुसरी बाजू आहे म्हणजे कायद्याचा जेव्हा प्रचार करायला लागले, कायद्याची महत्व किंवा कायद्याचं ते हे प्रोव्हिजन जेव्हा सांगायला लागले तेव्हा आम्ही शिक्षकांनी, मी एक शिक्षकच होतो, तुम्ही सांगितले, आम्ही शिक्षकांनी असं समजून घेतलं की कायद्याची जी दुसरी बाजू आहे, कायद्याची एक दुसरी बाजू असतेच. बरोबर. ती दुसरी बाजू जर पाळली तर कायदा पाळल्यासारखाच झाला. कायदा निरुपयोगी झाला किंवा उपाय त्याच्यावर नाही अशातला भाग नाही. कायद्यामुळे हा फायदा झाला की मला जी बुद्धी आली सांगताना की मी त्या कायद्याची अंमलबजावणी करायची, मी गुन्हा न करता राहायचं. कायद्याच्या दोन बाजू आहेत, प्रतिबंधात्मक उपाय आणि कायद्याची शिक्षा. बरोबर. ही कायद्याची प्रतिबंधात्मक उपाय जो आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन हे जे आहे ते मी जसं पाळलंय तसंच इतर सगळ्यांनी पाळलं तर कायद्याचं पालन केल्यासारखंच झालं. बरोबर. कायदा अयशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. ते बंधन कसलं तर गुन्हा न करता राहणे. बरोबर. कायद्याचं असंच आहे, कायदा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जर घेतलं ना, आणि कायद्याचं मूळच असं आहे की कायद्यात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे ते घेण्यासाठीच कायदा असतो. अगदी बरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हटलं जसं की 40 पेक्षा बारीक त्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करता कामा नये. मग त्यांना लायसन वगैरे जी दिली आहे ती सरकारने रद्द केली काय? नाही, 40 पेक्षा कमी करणाऱ्यांना लायसन रद्द केलेले आहेत. अच्छा. आता कायद्याने 40 मायक्रो ग्रेडपेक्षा कमी जास्तीची पिशवी तयार करता येत नाही आणि वापरता येत नाही. तुम्ही भाजीच्या मार्केटमध्ये जर जाल तर तुम्हाला वरून पिशवी कुणाकडच्याही हातात दिसणार नाही. ती बाई काय करते, मासे विकणारी कागदात मासे घालते आणि सावकाश बघतच राहिला तो. मी पिशवी काढतो माझी, पण काही जण काय करतात, बघतच राहतात. तिला समजतं की बाबा रे यांच्याकडे पिशवी नाही आहे, म्हणून ती सावकाश आतून एक पिशवी काढते बाहेर, पातळ 40 पेक्षा मायक्रो, कारण ती फुकट द्यायची असते. तिनं विकत घेऊन मासे घेणाऱ्यांना फुकट द्यायची असते, म्हणून ती लगेच काढते. म्युन्सिपाल्टीवाले पणजीत विशेषतः जरा बघतात म्हणून ती काढते आणि त्याच्यात घालून ती देते, आणि म्हणून ती मला आशीर्वाद देते.
पण मला एक सांगा, मुळात हे जे प्लास्टिकच्या पोते तयार करतात ज्या कारखान्यांमध्ये त्यांना लायसन नसताना, तर त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली जाईल का, किंवा घेतली तर त्याच्यावर काय आहे, नाही काय शिक्षा आहे? ऍक्शन म्हणजे एरवी बाहेरच्या जगा, कारण लायसन रद्द केलेली आहे, म्हणजे कुठेही प्लास्टिक तयार सुद्धा कामा नये, तरी सगळ्यांकडे उपलब्ध असतात. प्लास्टिक 40 मायक्रोपेक्षा जास्त उपलब्ध. सरकारने त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, किंवा सरकार अपयशी आहे का हे करण्यात? त्या संदर्भातली घडलेली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. गेल्या एक 10 वर्षापूर्वी जेव्हा 40 मायक्रो ग्रेडचं हे बंद झालं प्लास्टिक, तेव्हा इथले सगळे कारखानदार त्यावेळच्या चीफ मिनिस्टरकडे गेले. आम्ही वाचलं होतं वर्तमानपत्रात. आणि त्यांनी त्याच्यावर काही तोडगा काढला की नाही मला माहीत नाही, पण आज गोव्यात त्या प्लॅस्टिकची निर्मिती होते आणि वापरातही आहे. आता ते बंधन करायचं कोणी, तर काहीतरी यंत्रणा पाहिजे. बरोबर. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने केलं पाहिजे ते. पोल्युशन कंट्रोल बोर्ड जर बंधन करायला गेलं, कुणीतरी आला एक इन्स्पेक्टर त्या प्लॅस्टिकची बघायला पणजीच्या म्युन्सिपल मार्केटमध्ये, आणि त्या बाईकडे जर त्यांनी पिशव्या बघितल्या, त्या जर काढून घेतल्या, एक कायद्याची पद्धत म्हणून काढून घेतल्या, तर ती बाई त्याला जाताना म्हणते, तू फाल्या यो हा, तू कधी दिता बरें. म्हणजे दुसऱ्या दिवशी ती मासे देत नाही त्याला. म्हणजे बंधन आहे, ओपनली ते विकले जात नाहीत प्लास्टिकच्या पिशव्या, लायसनही रद्द केलेलं आहे, तरी सुद्धा काळ्या बाजाराने हे चालू असतं. अच्छा. म्हणजे छुप्या पद्धतीने सगळं चालू असतं आणि शासन शक्य नाही, शासनाकडे अजूनही ते नाही झालेलंच नाही आहे शासन. आता मला एक सांगा, आम्ही रोज पेपरमध्ये असतो की केरिये वासियांनी कचरा प्रकल्प घालायला देत नाही सरकारला. ह्या मागचं काय तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? ते कायद्याने योग्य आहे काय? कायद्याने ते योग्य आहे. पोल्युशन कंट्रोल बोर्डाने जरी आज त्यांना त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला परवानगी दिली, तरी सुद्धा त्यांच्याकडे एक हक्क आहे की पोल्युशन शिवाय जगण्याचा हक्क आहे. ते रेसिडेंट्स आहेत, ते केरिये खांडेपारचे लोक. बरोबर. पोल्युशन शिवाय जगण्याचा त्यांना हक्क आहे, आणि तो हक्क त्यांना केव्हा मिळणार आहे? पोल्युशन होऊ दिलं नाही तर. बरोबर. फोंड्याच्या म्युन्सिपालिटीने फोंड्यातील कचरा जर तिथं नेऊन टाकला आणि सुकत घातला, आणि तिथं त्या कचऱ्यामुळे पूर्ण त्या परिसरात मुंग्या झाल्या, किडे निर्माण झाले, तुम्ही वाचलं असेल तिथं, आणि त्यामुळे ते केरिये खांडेपारचे लोक पेटून उठले. कोर्टाकडे त्यांनी मान्य केलंय, जर तो कचरा फक्त प्लॅस्टिक असेल किंवा सुका कचरा असेल तर आम्ही त्यांना परवानगी देऊ, पण त्यांनी नेऊन तिथं सुकत घातलेला आहे. केरिये खांडेपारचंच कशाला सांगताय? वायंगिणीला, इथं बायगिणीला फोंडा या आमच्या गोवा सरकारने जागा घेतली आहे कचरा प्रकल्पासाठी. त्या लोकांचाही विरोध आहे, कारण तो त्यांचा हक्क आहे. नाही, प्रतिबंधक उपाय झालेच पाहिजेत. कुडचड्याचे लोक अडवायला लागलेत, सोनसड्यावर अडवायला लागलेत, इथं गणेशपुरी माहीत असेल तुम्हाला, तिथं अडवायला लागलेत, मांगुरी तिथं अडवायला लागले. कारण त्या लोकांचं जीवन असंही होणार आहे, त्या लोकांचं जीवन तिथं असंही होणार आहे. उदाहरणं आहेत ना. बरोबर. आणि ते जीवन असंही करणाऱ्यांना बंद करणे हा आपला हक्क आहे, जीवन जगण्याचा हा कायदा आहे. पण जर आज कुठेच हा प्रकल्प झाला नाही तर गोव्यातला हा कचरा कुठे टाकायचा? त्याला एकच उपाय, कचरा ठेवा, प्लॅस्टिक ठेवा. कचरा झाडांना वापरा. एरवी सुद्धा तुम्ही जमिनीवर टाकून दिला
तरी सुद्धा तो कचरा मातीत मिसळतो, गुरं खातात. तो कचरा राहत नाही, त्यापासून घाण येत नाही. मी प्रयोग करतोय ना स्वतः. माझ्या घरातला ओला कचरा, मुलांनी सांडलेलं अन्न किंवा आम्ही सांडलेलं अन्न, भाजीची मुळं, बटाट्याचे साली बाहेर कुठे जातच नाहीत, माझ्या झाडांना. माझं जी झाडं आहेत माझ्या घरासमोर पाठीमागे, ती त्याच्यावरच वाढतात. पण हे झालं तुम्ही एखाद्या घरात राहता, म्हणजे तुमचं एखादं बैठक घर असेल. ज्यावेळी फ्लॅटमध्ये राहणारे लोक आहेत, एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक आहेत, बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांनी काय करायचं तेही सांगतो. इजमेंट ऍक्ट माहित आहे तुम्हाला? हो. इजमेंट ऍक्ट खाली प्रत्येक इमारत बांधताना शेजारी सिटी नसेल तर 3 मीटर जागा सोडली पाहिजे. तिन्ही बरोबर रस्त्याच्या बाजू सोडून त्या 3 मीटर जागेत परिसरात तिन्ही बाजूला, पुढची बाजू सोडा रस्त्याची, झाडं लावता येतात. कसलीही झाडं लावता, प्रत्येकाने एक झाड आली. मी एक मुंबईचं उदाहरण देतो. माझा बाचा मुंबईत राहतो, बिल्डिंगमध्येच राहतो. मी त्याला काय सांगितलं, माझ्याकडे एक नारळाचं झाड झालं होतं. अरे तू घेऊन जा आणि तिथं समोर लाव. त्यांनी लावलं म्हणून आणि कोणी सावंतवाडीच्या एकट्याने आणून लावलं आणि तिथेच झाडं वाढत आहेत. त्या झाडात हेच कचरा आणून घालत आहेत. काही परिणाम होत नाही. पण आता बिल्डिंगमध्ये बघा, काही टोलेजंग बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंब राहतात, खूप लोक राहतात. हो. सुक्या कचऱ्याबरोबर त्यावेळी ओला कचरा सुद्धा असतो. तो कचरा काय करायचा? ओला कचरा आणि सुका कचरा दोन्ही त्या झाडं लावा आणि झाडात टाका. एक साधं आणि उदाहरण सांगतो. चहा पावडर राहिलेली, चहा गाळल्यानंतर राहिलेली चहा पावडर घालून सुद्धा गुलाबाचं झाड वाढवलेली उदाहरणं आहेत. समजा बिल्डिंगमध्ये राहणारा आणि कुठेच जागा नाही कचरा टाकायला. मी तुम्हाला कुवेतचं उदाहरण दिलंय. तिथं नेऊन त्या वेगळे टाका, प्लॅस्टिकमध्ये भरू नका, वेगळाच कचरा टाका. आणि खांडेपारलाच काय, बांगिणीला सुद्धा एक कचरा खत प्रकल्पाची उभारणी करा. आमचा कचरा किंवा पणजीचा कचरा किंवा मडगावचा कचरा सोनसड्यावर घेत नाहीत, बांगिणीला घेत नाहीत, केप्यातला कचरा कुडचड्याला घेत नाहीत. कारण काय, तर आमचा कचरा गार्बेज आहे म्हणून. तो कचरा प्लॅस्टिकमध्ये भरतात म्हणून. तो प्लॅस्टिकमध्ये भरलेला कचरा गुरांना खाता येत नाही म्हणून. तो प्लॅस्टिकमध्ये भरलेला कचरा मातीत मिसळत नाही म्हणून. प्लॅस्टिक आड येत आहे ना, प्लॅस्टिकची पिशवी मातीत मिसळत नाही म्हणून. एरवी सुद्धा कुठेही टाका. आम्ही आता खेड्यातील राहणारे लोक इथं काय करतात, त्यांच्याकडे कचरा प्रकल्पाचं स्वतःच नियोजन आहे. ते प्रत्येक घरात राहतात. प्रत्येक घराच्या शेजारी किंवा त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी एक कंपोस्ट पिट असतं. घरातला कचरा नेऊन ते तिथं टाकतात. हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की पहिल्यांदा लोकांची मानसिकता बदलायला, तेच शिक्षण दिलं पाहिजे. आमच्या एलिना साल्दाना म्हणजे ती पर्यावरण मंत्री, कायद्याचीच बाजू घेऊन सांगतो मी तुम्हाला. कायदा असा सांगतो की तुम्ही दूषित करू नका, बरोबर, त्या संदर्भातलं शिक्षण द्या. ते शिक्षण त्या काय म्हणतात की तुम्ही विद्यार्थ्यांना द्या. ते शिक्षण काय करण्याचं, कचऱ्यापासून म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं शिक्षण किंवा कचऱ्यापासून खत निर्मितीचं शिक्षण, प्लॅस्टिक वेगळं करण्याचं शिक्षण द्या. मी एकेकाळी पर्यावरण अधिकारी होतो गोव्याच्या शिक्षण खात्यात. त्यावेळी अभ्यासक्रमात आम्ही हा विषय घातला होता. पण होतं काय, आता चालू नाही आहे ते अनेक कारणामुळे ते बंद झालंय. पण मुलांना देण्यापेक्षा मी काय म्हणतो, हे शिक्षण माता भगिनींना द्या, आईला द्या, गृहिणीला द्या. का तर हा जो कचरा आहे तो कचरा भरते कोण, आलं लक्षात. तो कचरा न भरता जर बाहेर टाकला तर मातीत मिसळतो, हे वगैरे शिक्षण आम्ही देणार. बरोबर. शिक्षणाचे 2 भाग आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ असं आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे ऐकून शिकायचं आणि पाहून शिकायचं. ऐकून जर आम्ही शिकायला दिलं शाळेत आणि पाहून शिकताना जर मुलांनी किंवा मुलींनी खास करून
आई प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरते हे जर पाहिलं तर दोनाची विसंगती होते. बरोबर. शाळेत शिकलं होतं की प्लॅस्टिकमध्ये भरू नका ऐकून, घरी आई प्लॅस्टिकमध्ये भरते पाहून शिक्षण जास्त चांगलं होतं, प्रॅक्टिकल कृती. हे काय, ही विसंगती होते आणि मुलं शिकत नाही. आणि शिक्षणाचा असा भाग आहे, मुलींना विद्यार्थ्यांना का शिकवू नये, शिकवा पण उपयोग होणार नाही असं मी का म्हणतो, तर मुलं हे विद्यार्थी जाणत्याचं अनुकरण करतात, शिक्षण हे अनुकरण. म्हणून माझं म्हणणं काय, तर हे शिक्षण तुम्ही त्या मातेला द्या, त्या गृहिणीला द्या, त्या बहिणीला द्या, आजीला द्या. असं की कचरा शक्यतो नाही, कचरा प्लॅस्टिकमध्ये भरूच नका. म्हणजे दोन्ही शाळेत शिकलेलं आणि घरात पाहिलेलं दोन्ही एकत्र झालं. आणि जर आईने केलंय तीच मुलं करतात, वडिलांनी केलंय तेच मुलगे करतात, अनुकरण करतात. एकूण कायद्यापेक्षा समाज प्रबोधन हे अत्यंत आवश्यक. अगदी महत्वाचं. कायद्याचं ते बसवून पण समाज प्रबोधन करा. कायदा शिकवा मुलांना. कायद्या शिकवलं, कायदा माहीत नाही. आमच्या आता न्यायदानात कसं आहे की कायद्याचं बंधन असलंच पाहिजे असं म्हणतात. बरोबर. कायद्याचं ज्ञानही असलंच पाहिजे. यू कॅनॉट इग्नोर द लिगल फॉर्मॅलिटीज. पण शिक्षणाचं तसं नाही. शिक्षणात कायद्याचं शिक्षण तुम्ही दिलंच पाहिजे आणि ते जाणत्याकडून. आईला असं शिकवलं घरातल्या तर ते मुलीकडे येतं आणि बाईने सांगितलेलं आणि आईने केलेलं जुळून आलं की परफेक्ट झालं. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की याचे आता काही उपाय नाही. काय उपाय आहे याच्यावर आता, हे काय, हे थांबवण्यासाठी उपाय काय? त्याच्यावर एकच उपाय म्हणजे त्या सगळ्या गृहिणींना, सगळ्यांनी, सरपंचांनी, पंचांनी, माझ्यासारख्या सोशल वर्करनी, तुमच्यासारख्या वकिलांनी काय करायचं की आईला शिक्षण द्यायचं. कोणतं शिक्षण? फक्त एकच शिक्षण. कचरा घरातला बागेत टाका, नाहीतर बाहेर टाका, कुठेही मातीत टाका, ते मातीत मिसळून जाईल. आणि प्लॅस्टिक वेगळं करा आणि कुणालाही द्या. अहो प्लॅस्टिक एकत्र करून पोट भरणारी कितीतरी माणसं आहेत, दारोदारी फिरतात, त्यांना द्या. आता पंचायतीने, बऱ्याच पंचायतीने सुरू केलंय प्लॅस्टिक एकत्र करण्याचं. बरोबर. त्यांना द्या, प्लॅस्टिकच द्या. आमच्या चीफ सेक्रेटरीने सांगितलंय प्लॅस्टिक द्या, आपण कर्नाटकाला नेतो म्हणून. कर्नाटकाला कशा, इथंही कराय की. पण हे जे तुम्ही म्हणताय ते फक्त एका घरच्या लेवलवरून, म्हणजे पण जो कचरा होतो आणि कुठे कचरा होतोय सांगा. कचरा जो निर्माण होतो प्लास्टिकचा, हा आम्ही बघा, गोवा हा एक पर्यटन क्षेत्र आहे. इथे सगळ्यात मोठा कचरा घरापेक्षा प्लास्टिकचा कचरा हा पर्यटनातून निर्माण होतो. टीन, शीतपेयांचे टीन, शीतपेयाच्या बाटल्या, ह्या ज्या आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते कचरा तयार करतात. बरोबर. त्या काही तो प्लॅस्टिकच्या पिशव्या, टीन्स किंवा कोल्ड्रिंकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिक ग्लासेस वगैरे ते काही घेऊन येत नाही. बरोबर. ते इथंच खरेदी करतात. हां. आणि इथं त्यांनी त्याचा वापर केल्यानंतर तो जर तिथंच टाकला, त्या हॉटेलपाशीच राहिला, त्या सेक्सकडेच तो तिथं राहिला, त्याचं आपल्याला डिस्पोजल करता येतं. शिवाय आता बाहेर रस्त्याने जाताना काहीतरी खातात आणि टाकतात. गोवा सरकारने हायवेवर माणसं नेमलेली आहेत. हो, बरोबर. आणि तो कचरा त्यांनी एकत्र करून तिथं पिंजरे तयार करून ठेवलेला आहे. बरोबर. हे सगळे कचरा गोळा करतो म्हणून सांगतात सरकारचे लोक, फोटो वगैरे काढून घेतात. पण त्या कचऱ्याचं नियोजन करायची यांच्याकडे यंत्रणा नाही आहे. तुमच्या मते की सरकारने, शासनाने पहिल्यांदा ही यंत्रणा निर्माण केली. सेक्सचं लायसन देताना तसंच द्या. प्रत्येक पोल्युशन बोर्डच्या लोकांनी तिथं जाऊन बघायचं, हा यांनी जो कोल्ड्रिंक घेतलेला आहे ती कोल्ड्रिंकची पिशवी किंवा कोल्ड्रिंकची बाटली, प्लॅस्टिकची बाटली असेल, ती त्यांनी कुठे टाकलेली आहे. त्याला बाहेर टाकायला देऊ नका. जर त्यांनी बाहेर टाकली तर त्या हॉटेलवाल्यावर, सेक्सवाल्यावर बंधन घाला. या पर्यटनाच्या ठिकाणी वेळोवेळी, म्हणजे ठिकठिकाणी तुम्ही तसे टब ठेवा. अहो पर्यटनवाले हे गोव्यातलेच नाहीत, बाहेरचे लोक
आणि बाहेरच्या लोकांना ही रीत, हा रिवाज अगदी उत्तम प्रकारे माहीत आहे. नाही तरी पण खूप ठिकाणी आम्ही बाटल्या पडलेल्या बघतो. मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायचीच की. कायदेशीर कारवाई कुणावर करायची? त्यांच्यावर नाही, जो व्यापार करतो त्याच्यावर नाही. करायची. आता समजा मी एखाद्या व्यापार म्हणजे एखाद्या दुकानदाराकडून एखाद्या हॉटेलातून बाटली घेतली, मी माझ्या गाडीत बसलो, मी पिलो आणि रस्त्यावरून जाताना फेकून दिली. होय की नाही? त्याचा काय दोष आहे? होय. तसं त्यासाठी यंत्रणा एक तयार करा की. आता हायवेवर कचरा कसा गोळा करतात? एखादीच गोष्ट असेल, नाही बरोबर, एखादीच गोष्ट असेल किंवा एक रस्त्यावर एक पूर्ण इथून म्हापशापर्यंत, पणजीहून म्हापशापर्यंत एक 2 माणसं जर लावली दैनंदिन, तिथं 15 माणसं प्लॅस्टिकचीच हे घालून राहतात रस्त्यात आणि गोळा करतात आणि त्यांना द्या ते काम. बरोबर. आणि ही रस्त्यावरच्या कचऱ्याची समस्या नाही आहे, पर्यटनाच्या किंवा सौंदर्याच्या ठिकाणी होणारी समस्या नाही आहे. ही समस्या घरातल्या कचऱ्याचीच आहे. तुम्ही अभ्यास करून बघा, कोणीही सांगू द्या मला. तुमच्या मते प्लास्टिक निर्मिती ही एक माणसाची गरज आहे. प्लास्टिक म्हणजे या कचऱ्याची जर तुम्ही कचऱ्याचं नियोजन केलं तर खत निर्मिती होते आणि प्लास्टिक पासून प्लास्टिक निर्मिती होते. म्हणजे कायद्यापेक्षा समाज प्रबोधन जास्त महत्व, अगदी महत्वाचं. आणि त्यासाठी लागणारी यंत्रणाही अत्यंत आवश्यक आहे. यंत्रणा, प्रत्येक यंत्रणेने काम केलं पाहिजे. नाही यंत्रणा म्हणजे माझं ही मशिनरी, ही यंत्रणा म्हणतो, म्हणजे त्याचबरोबर अद्यावत मशिनरी सुद्धा. आपल्याकडे पोलीस आहेत, पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, ते पंचायतीत सुद्धा एक 2 माणसं, पंचायतीवर सुद्धा बंधन घालता येतं, या रस्त्यावर 1-2 माणसं नेमा म्हणून. म्हणजे कायदे सुद्धा करण्याची गरज आहे. एक उदाहरण आणि एक सांगतो मी तुम्हाला योगायोगाने. एका दिवस मी बँकेत बसलो होतो, पणजीच्या बँकेत, संध्याकाळी 4 वाजता. तिथं आमच्या म्युन्सिपाल्टी कॉर्पोरेशनमधून एक फोन आला. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा आज कचरा आपण नेलेला नाही. पणजीचा कचरा गोळा करतात, तुम्हाला माहीत असेल, दोन्ही वेगवेगळ्या, ओला कचरा वेगळा आणि प्लास्टिक कचरा वेगळा. बरोबर. गोळा करतात. तुमचा कचरा आपण नेलेला नाही. वगैरे का नेला नाही? तर तुमच्या सुक्या कचऱ्यात ओला कचरा कुणीतरी सांडलेलं अन्न टाकलेलं आहे, आपण नेलेलं नाही. बिचारे मॅनेजर उठले, तर काय उपाय आहे म्हणून त्यांनी बघितलं जाऊन. खरोखरच एका बाईने म्हणे, कोणी माहीत नाही, जेवण तिथं टाकलं होतं चुकून ते. बरोबर. मग त्यांनी सांगितलं, कुणाला तरी बोलावलं आणि ते उचलायला लावलं आणि त्यांना नंतर फोन केला. त्यासाठी 200 रुपये खर्च केले तो माणूस आणायला आणि कचरा वेगळा करून त्यांना दिला. असं केलं पाहिजे. नाही. आता मला एक सांगा, कचरा जो आम्ही जमा करतो परदेशात, हे कचऱ्याचे म्हणजे आता आमचे शिष्टमंडळ जाऊन आलं जर्मनीला 37 लोकांचा आणि त्यांनी ते कचऱ्याबद्दल अभ्यास करून आला. आता तशा प्रकारचा जर कचरा प्रकल्प इथे घातला तर तो जास्त उपयोगाचा ठरणार नाही. निश्चितच. मग तो जर कचरा प्रकल्प उपयोगी ठरेल तर कोणीतरी पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे, कुठल्या तरी पंचायतीने किंवा कुठल्या तरी जिल्ह्याने. आता मिस्टर काब्राल यांच्या अध्यक्षतेखाली एक यंत्रणा गेली होती. आमचे पर्यटन मंत्री होते तिथं. त्यांनीच पुढाकार घ्यायला हरकत नाही. पण पुढाकार घेताना त्यांनी एकच केलं पाहिजे की कचरा आणि प्लॅस्टिक एकत्र होऊ नये याची दखल घेतली पाहिजे. बरोबर. कर्नाटक सरकार सुद्धा जर यांचा गोव्यातला कचरा तिथं जात असेल तर घेणारी नाही. बरोबर. पण आता मला एक सांगा, ह्याच्यातच तुम्ही म्हणता की तीही गरज आहे, कचरा प्रकल्प येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि किरियेचे लोक जे म्हणतात की त्यांना तिकडे तो नको आहे, आणि ते जे म्हणतात की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की फंडामेंटल राईट म्हणजे त्यांचा अधिकार आहे जगण्याचा, पोल्युशन शिवाय जगण्याचा अधिकार. मग ह्याच्यात तुम्हाला जरा हे विसंगती वाटते का तुमच्या बोलण्यात? तुमच्या बोलण्यात माझ्या बोलण्यात विसंगती नाही. मी अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला. केरियेवाड्याच्या लोकांनी आपल्या फंडामेंटल राईटच्या विरुद्ध फोंड्याचे लोक आले हे सिद्ध केलं. बरोबर. केरियेवाडा म्हणजे खांडेपार पंचायत. खांडेपार पंचायतीने आपला कचरा आपल्या पंचायतीतच वापरायचा. फोंडा म्युन्सिपाल्टीने आपला कचरा आपल्या फोंडा म्युन्सिपाल्टीतच वापरायचा. पण प्रॅक्टिकली म्हणजे ज्यांना वस्तुस्थिती बघा कसं होतं, कचरा प्रकल्प हा एकच असतो. प्रत्येक गावागावात कचरा प्रकल्प निर्माण होऊ शकत नाही. नको आहे. पण तो कचरा त्यांनी जो तिथं नेऊन टाकला त्याच्यात जर किडे झाले नसते तर खांडेपारचे लोक
विरोध केला नसता लोकांनी. फोंड्याच्या कचऱ्यात, खांडेपारला टाकलेल्या कचऱ्यात जर किडे निर्माण झाले तर जगण्याचा हक्क कुणाचा हिरावून घेतला? खांडेपारच्या लोकांचा. म्हणून त्यांनी विरोध केला. आणि प्लॅस्टिक जर स्वतंत्रपणे जर तुम्ही ठेवाल ना, कुठेही अडचण येणार नाही. गोव्यातल्या लोकांना नोकरी सुद्धा मिळेल हो. वेर्णासारख्या ठिकाणी तो एक प्रकल्प उभारता येईल फक्त प्लॅस्टिकचा. कचरा आपापल्या पंचायतीत गोळा करून विल्हेवाट लागली नाही तर कचऱ्याचाही एक प्रकल्प उभारता येईल. इथं आम्ही एक प्रयोग केला होता. मी परवरीत राहतो. ग्रीन फाउंडेशन मडगाव यांनी इथं कचरा 8 नंबर वार्डचा कचरा एकत्र केला आणि त्यांनी तो कचरा एकत्र करून खत निर्मितीही केली. ते खतही घेतलंही. पण नंतर कालांतराने काय व्हायला लागलं, त्या कचऱ्यात प्लॅस्टिक मिळालं. बरोबर. प्लॅस्टिक मिक्स केल्यामुळे त्या खताला दर नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पहिल्यांदा नियोजन व्हायला हवं आणि कचरा प्रकल्पही अत्यंत आवश्यक आहे. नियोजन करा. सेग्रिगेशन करण्याची पाळी आणू नका. सेग्रिगेशन जिथं ती कचरा निर्मिती होते तिथंच करा आणि कचरा म्हणून वापरा, प्लॅस्टिक म्हणून वापरा. कचऱ्याचंही गोवा सरकारतर्फे एक प्रकल्प उभारा, प्लॅस्टिकच्या पुनर्निर्मितीचाही प्रकल्प उभारा. त्यामुळे माणसाला जगण्याचा हक्क मिळेल आणि जगण्यासाठी साधनं मिळतील. म्हणजे कायद्यापेक्षा इथे समाज प्रबोधनाची जास्त गरज आहे. अगदी कायद्याच्या चौकटीत बसूनच समाज प्रबोधन करा. तुमचा कायद्याचा बडगा लावा की कायद्याला असं आहे, तुम्ही हे असं केलंच पाहिजे असा आग्रह धरा. काही लोकांना तसा आग्रह धरण्याची गरज आहे नाही. बरोबर. नाईक साहेब, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही अतिशय मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा जीवन मीडियावर भेटू याच दिवशी याच वेळी पुढच्या कायदेविषयक चर्चेमध्ये. तोपर्यंत मी जीवन मीडियाला धन्यवाद देतो आणि खास करून तुम्हाला, कारण हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी बऱ्याच वेळा भांडतोही आमच्या त्या आजूबाजूच्या लोकांकडे. मलाही शिव्या देतात तरी पण मी मागे हटत नाही. पिशवी घेऊन जाणाऱ्यांना मी काहीतरी सांगतोच. नमस्कार.
पाहिली लाज दूर सारी सरली नशा प्रेमाची चढू लागली ही गुलाबी हवा झाली कंगन तुझे नाद करीती साजणी माझी भोळी पैंजण छमछम करती सखे ग तू बोली ओठी बोल बोली बोल बोली तू बोली बोल बोली ओठी बोली तू बोली माथ्यावरी तुझ्या चंद्र हा नाज गाजण भोळी आज तुझे हे गुपित समजले सखे साजण बोली ओठी बोल बोली बोल बोली तू बोली बोल बोली ओठी बोली तू बोली Obrigada, thank you. Ondas do mar que teimam em querer beijar teu corpo erguido às marés, banho ciúmes do vento que me atraiçoa, que vem beijar-te na proa e foge
com vez. Venho ciúme do luar da lua cheia, que no teu corpo se enleia para contigo ir bailar. Venho ciúme das ondas que levantam e das sereias que cantam para ti cantar. Oh meu amor marinheiro, oh dono dos meus anelos, não deixes que a noite à lua mude a cor dos teus cabelos. Não olhes para as estrelas, porque elas te podem roubar o verde que há nos teus olhos, da cor do mar. Não olhes para as estrelas, porque elas te podem roubar o verde que há nos teus olhos, da cor do mar. Obrigada. Thank you very much. Ladies and gentlemen, on the mandolin, Orlando Noronha. And viola de fado, Dr. Alan Abreu. On behalf of Praveen Kankar as myself, I would like to thank